जुन्नर तालुक्यातील नाणेघाट येथून खरंतर एक दुर्दैवी बातमी हाती येते. आंबेगाव तालुक्यातील पारगाव या ठिकाणचे 4 मित्र, त्याच्यामध्ये तेजस लक्ष्मण काटे वय वर्ष 25, सुनील बाबुराव पवार वय वर्ष 23, अनिकेत संदीप ढोबळे वय वर्ष 22 आणि त्यांचा चौथा सहकारी दत्ता विनायक लोंढे वय वर्ष 22. खरंतर हे सर्वजण पिकनिकसाठी नाणेघाट या ठिकाणी फिरायला आले होते. परंतु हे सगळे पिकनिक करत असताना त्यांचा जो चौथा मित्र आहे दत्ता विनायक लोंढे वय वर्ष 22 याला खरंतर जास्त थंडी वाजू लागल्याने तो निम्म्यातून परत आला आणि संपूर्ण वरपर्यंत गेला नाही. परंतु हे मित्र ज्यावेळेस पर्यटन करून खाली आले त्यावेळेस त्यांना त्यांचा मित्र हा बेपत्ता दिसला, त्यांच्या गाडीजवळ दिसला नाही. म्हणून त्यांनी शोध घेतला असता कड्याच्या एका ठिकाणी खरंतर त्याची चप्पल त्यांना आढळून आली आणि तिथे काही घसरण्याचे निशाण देखील होते. काल दुपारपासून खरंतर त्या युवकाचा शोध सुरू होता. बचाव पथकं देखील दाखल झाली होती. परंतु काल त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात असणारं धुकं, वारा आणि पाऊस यामुळे शोधकार्यात अडचणी येत होत्या. आज सकाळी खरंतर शोध मोहीम पुन्हा एकदा सकाळी हाती घेण्यात आली आणि ती दुर्दैवी बातमी जी आहे ती कानावर आली. या ठिकाणी त्यांचा जो काही चौथा मित्र होता, जो पाय घसरून खाली पडली अशी शंका होती, ती शंका खरी ठरली आणि दत्ता विनायक लोंढे हा 22 वर्षाचा युवक खरंतर याच्यामध्ये मृत्यू पावला आहे. बचाव पथकांनी त्याचा मृतदेह जो आहे तो ताब्यात घेतला आहे. परंतु तेथून त्याचा मृतदेह थेट वर काढणं शक्य नसल्याने ते आता तसंच खालून म्हणजे माळशेज घाटाने त्याचा मृतदेह जो आहे तो जुन्नर येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासण्यासाठी आणण्यात येणार आहे, अशी माहिती जुन्नर पोलिसांनी दिली.